ओके. ठीक आहे, तर आपण आता वेब एलिमेंट्स बघतोय. हाऊ टू हँडल डिफरंट वेब एलिमेंट्स. त्याच्यामध्ये मागच्या वेळीपर्यंत आपण हे रेडिओ बटन, चेकबॉक्सेस, ड्रॉप डाऊन, अलर्ट्स हे वगैरे आपण बघितलेत. हम्म. आता आपण आज सुरू करू फ्रेम्स आणि विंडोज, या हे सुरू करू. आणि कुठलं आणखीन बघू किती होते, फ्रेम्स आणि विंडो कम्प्लीट करू. आणि बाकी आपल्याला आता टेबल, डेट, कॅलेंडर आणि हे करायचंय. ठीक आहे, स्क्रीनशॉट वगैरे छोटे छोटे. तर सुरू करू आपण आज. फ्रेम्स आणि विंडोजनी पहिले तर सुरुवात करू. पुढे बघू किती जाते. ठीक आहे, तर आता बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे की एक साईट मी फ्रेमसाठी एक जस्ट डेमो साईट ओपन करून ठेवली आहे. इथे बघा. हम्म. तर ही जी साईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की त्यांना नाव दिले म्हणून तुम्हाला कळते. नाहीतर कसं असतं, इथे नाव नसतं, हे त्यांनी डेमो साईट आहे म्हणून असे नाव देऊन ठेवले की ही फ्रेम 1 आहे, ही फ्रेम 2 आहे, ही फ्रेम 3 आहे आणि फ्रेम 4 आहे. जी रिअल साईट तुम्ही बघाल त्याच्यामध्ये अशी नावं कोणी दिलेली नसतात की फ्रेम आहे. ठीक आहे, फ्रेम टेस्ट पेज वगैरे आणि प्रॉपर नावं दिली, आय फ्रेम इनसाइड द पेज. तर तुम्हाला कळावं की इकडे वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत म्हणून यांनी फक्त ही एक्सप्लिसिटली नावं दिली आहेत. ही डेमो साईट आहे म्हणून, आपले लर्निंग साईट आहे म्हणून, नाहीतर अशी नावं नसतात रिअल साईट मध्ये. तर पण रिअल टाईप मध्ये अशा फ्रेम्स असतात. म्हणजे एक जर साईट असेल तर ती अशा वेगवेगळ्या फ्रेम्स मध्ये डिवाइड केलेली असू शकते. ठीक आहे. त्याच्यामधली एक फ्रेम अशी असते की जेव्हा आपण कंट्रोल सुरू करतो तेव्हा, म्हणजे जेव्हा आपला साईट लोड होते तेव्हा कंट्रोल एखाद्या पहिल्या पेजवर असतो कुठल्या तरी. ठीक आहे. तर तो जो पेज असतो त्याच्यावर कंट्रोल असतो, ती आपली मेन फ्रेम असते, डिफॉल्ट फ्रेम असते. आणि त्याच्यानंतरच्या बाकीच्या ज्या फ्रेम्स असतात त्या एक्स्ट्रा म्हणजे नेक्स्ट फ्रेम्स असतात, त्या डिफॉल्ट नसतात. त्यांचा काहीतरी सिक्वेन्स असू शकतो. म्हणजे त्यांचा प्रॉपर ती पहिली सिक्वेन्स मध्ये आधी कुठली आहे, दुसरी कुठली आहे, त्यांना नंबर्स असू शकतात किंवा त्यांना काय म्हणतात, इंडेक्स असू शकतात. ठीक आहे. पण एक फ्रेम डिफॉल्ट असेल, म्हणजे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पेज ओपन कराल तेव्हा इनिशियली कंट्रोल या फ्रेम मध्ये असेल. ही फ्रेम 1 म्हणून जी लिहिली आहे, तर इनिशियली इथे कंट्रोल असेल. ऍक्च्युली इनिशियली कंट्रोल जो असतो तो आपल्या डिफॉल्ट विंडोवर असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागतं, जर फ्रेम असेल तर तुम्हाला कंट्रोल तिकडे न्यायला लागतो. म्हणजे कुठली पण फ्रेम असेल तर. आणि इनिशियली कंट्रोल जो असतो तो डिफॉल्ट आपल्या विंडोवर असतो. तो विदाउट फ्रेमचा तो पार्ट असतो. ठीक आहे, तर आपण ते बघू आता कसं. इथे आता डिफॉल्ट विंडोचा कुठला पार्ट त्यांनी ठेवलेला नाहीये. तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे फ्रेम म्हणजे काय, तर कोडिंग करण्यासाठी तुम्ही एकतर एक पॅच वापरलेला असतो. तर त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात फ्रेम मध्ये. हा. कुठे गेलं फ्रेम. हा, त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात. एक म्हणजे फ्रेम्स असतात किंवा आय फ्रेम्स असतात. तर फ्रेम म्हणजे नॉर्मल तुम्हाला आता वेगळ्या वेगळ्या पॅच मध्ये कोडिंग करायचे, एक वेगळा कोडिंगचा पॅच बनवायचा, त्यासाठी तुम्ही एक सेपरेट बनवलात. आणि आय फ्रेम म्हणजे की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या वेबसाईटचा एक कोड बॉरो केलात. म्हणजे समजा की दुसऱ्या वेबसाईटचं एखादं रजिस्ट्रेशन पेज आहे, ते तुम्हाला तुमच्या साईटवर ठेवायचं आहे, तर तुम्ही ते आणून तिथे ठेवलं. ठीक आहे, असे दोन प्रकार असतात. आणि कुठलेही प्रकार असते आपल्याला फरक नाही पडत, आपल्याला एकच मेथड आहे दोघांसाठी पण. पण ते ओळखायचं कसं फ्रेम आहे, हे ओळखायचं कसं. तर ओळखण्यासाठी त्याची पद्धत अशी आहे की इन्स्पेक्ट करायचं, आपली नेहमीची पद्धत. आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं फ्रेम असा शब्द दिसतो. ठीक आहे, याच्या आतमध्ये. तर जेव्हा असं तुम्हाला फ्रेम ओपनिंग आणि क्लोजिंग दिसेल आणि याच्या आतमध्ये एखादी गोष्ट जेव्हा असेल, तर हे जे काय आहे ते याच्या आतमध्ये आहे. तर जेव्हा असं याच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल तेव्हा समजायचं की फ्रेम आहे. ठीक आहे. जसं की आता हे आहे इथं, मी एखादी गोष्ट आता बघा इकडली इन्स्पेक्ट करतोय. इकडे मी इन्स्पेक्ट केलं. ठीक आहे. तर इन्स्पेक्ट केल्यानंतर जेव्हा मी त्याच्या वरती वरती जाईन तेव्हा त्याच्या वरती कुठेतरी तुम्हाला एक फ्रेम दिसेल, म्हणजे त्या फ्रेमच्या आतमध्ये असं दिसेल.
त्याचा तो कोणाचा पॅरेंट आहे, जेव्हा मी पॅरेंट शोधत जाईन तेव्हा तुम्हाला कुठेतरी इथं फ्रेम नावाचा एक टॅग दिसेल. तर हा फ्रेम टॅग एकदा दिसला की समजून घ्यायचं की फ्रेम आहे. आणि जर फ्रेम असेल म्हणजे एखादं इलिमेंट जर फ्रेम मध्ये असेल तर ते तुम्हाला नॉर्मल विंडोच्या तुमच्या कंट्रोलवरून त्याच्यासोबत कम्युनिकेट करता येणार नाही. ठीक आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. असंच फॉर द आय फ्रेम, म्हणजे आता समजा हे आहे इकडे, हे तुम्ही जर इथे इन्स्पेक्ट केलं त्याला, आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर जर तुम्ही याचा वरती 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 पॅरेंट जर बघत आलात, कोण पॅरेंट आहे याचा, ठीक आहे, तर तुम्हाला जाणवेल बघा ही एक आय फ्रेम आहे, इथे याचा टॅग आय फ्रेम आहे. ठीक आहे, तर दोन्हीचे एक्झाम्पल इथे घेतलेत. म्हणजे हा एक फॉर्म बघा, दुसऱ्या एका साईटचा फॉर्म आहे, तो मी इथे घेऊन ठेवलाय. मग यांनी तो काय केला, इंजेक्ट केला इथे जस्ट या साईटवर. पण ती फ्रेम तिथनं जशी जशी उचलली आणि इथे टाकली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा वेळेला हे आय फ्रेम वापरतात. आणि हे आपण जेव्हा आपण आपल्या याच्यावर डिझाईन करतो वेगवेगळ्या पॅचेस ऑफ द कोड जे इंडिव्हिज्युअल असतात, ठीक आहे, तर त्यांना आपण फ्रेम्स म्हणतो. तर आपल्या साईटसाठी सध्या एवढंच लक्षात ठेवा. आणखीन त्याच्यात HTML डेव्हलपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरेच कन्सेप्ट आहेत, पण आपल्याला त्याच्यात घुसायचं नाही. आपल्याला फक्त ओळखण्यासाठी ऍज अ टेस्टर कसे ओळखायचे, कसं डील करायचं, एवढ्याच कन्सेप्टने आपण फक्त बघतोय. ठीक आहे, तर असं बघा आणखीन एक म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे सांगायचं म्हणजे की आता इथे बघा, इथे F1 आणि F2 मी दाखवलेत तुम्हाला. ठीक आहे, आणि इनिशियली हा जो मोठी जी एक विंडो आहे अख्खी, ती ती आहे म्हणजे तुमची नॉर्मल विंडो. जेव्हा इनिशियली कंट्रोल या मोठ्या विंडो मध्ये असेल, तो मोठा चौकोन दिसतोय तो. आणि काही जे एलिमेंट्स असतील ते हे दोन फ्रेम्स आहेत F1 आणि F2, तर काही एलिमेंट्स F1 मध्ये असतील आणि काही एलिमेंट्स F2 मध्ये असतील. तर या मोठ्या चौकोनामध्ये या F1 आणि F2 च्या वगळचा त्यांना एक्सक्लूड करून उरलेल्या या मोठ्या चौकोनामध्ये म्हणजे थोडस मी ह्याला घेतो, म्हणजे या भागामध्ये इकडे कुठं पण हे सोडून जर एखादा एलिमेंट असेल तर तुम्ही त्याशी डायरेक्ट कम्युनिकेट करू शकता, कारण राईट नाव कंट्रोल तुमचा या मोठ्या विंडोमध्ये आहे बघा, इकडे कुठेतरी कंट्रोल आहे तुमचा. ठीक आहे, पण जर एखादा एलिमेंट या F1 मध्ये असेल किंवा F2 मध्ये असेल तर तुम्ही या नॉर्मल विंडो मधून त्याला कंट्रोल करू शकत नाही, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकत नाही. ठीक आहे, तर हे F1 F2 म्हणजे काय झालं, तर यांच्या आतमध्ये असणारी एक इंडिपेंडंट, म्हणजे हा जरी त्यांचा देश एक असला तरी त्याच्यामध्ये आतमध्ये असलेली एक इंडिपेंडंट काय म्हणतात त्याला, एक कॉमर्स झोन आहेत म्हणा किंवा प्रायव्हेट एरियाज आहेत, सेज आहेत म्हणा. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला घुसायचं आहे तर तुम्हाला पहिला तर परमिशन घेऊन त्यांचं कंट्रोल तुमचा इकडं शिफ्ट करायला लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही यांच्या लोकांना ऍक्सेस करू शकाल. डायरेक्ट तुम्ही यांच्या सोबतल्या कुठल्या सोबत कम्युनिकेट नाही करू शकणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही फक्त त्याच्या बाहेरच्या कुठल्या पण एलिमेंट सोबत डायरेक्ट ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट वापरू शकता, ते तुम्हाला ऍक्सेसिबल आहेत. पण F1 आणि F2 मध्ये जे असतील, फ्रेम्स मध्ये जे असतील, ते तुम्हाला नॉर्मल विंडोच्या लेवलवरून ऍक्सेसेबल नाही आहेत. ठीक आहे, मग जेव्हा अशी वेळ येते की तुम्हाला या फ्रेम मध्ये असं काहीतरी वापरायला लागतं, तर तेव्हा तुम्ही काय करता, तर तुम्हाला एक मेक शुअर करायचंय. तर फ्रेमला कसं डील करायचं ते सांगतो तुम्हाला. मेक शुअर काय करायचंय की फ्रेम्सला जेव्हा तुम्ही डील करत असता आणि तुम्हाला कळतं की एखादी फ्रेम आहे, तेव्हा तुम्ही एक फंक्शन वापरता, ते म्हणजे ड्रायव्हर. हे थोडं मोठं झालं माझं, इथूनच घेतो म्हणजे आपला फॉन्ट सेम राहील. तर तेव्हा तुम्ही एक फंक्शन वापरता, ते म्हणजे ड्रायव्हर डॉट, आता कॅपिटल होते ते थोडं इग्नोर करा, स्विच टू. ओके, स्विच टू नावाचं हे आपल्याला माहिती आहे, हे तुम्ही ऑलरेडी वापरलं. कुठे वापरलं आठवा आता, ड्रायव्हर डॉट स्विच टू. आणि याच्यामध्ये फक्त दुसरं जे नाव आहे ते म्हणजे फ्रेम, ते आपण वापरतो. ठीक आहे, जेव्हा पण असं आपल्याला कंट्रोल शिफ्ट करायला लागतो तेव्हा. ठीक आहे, आणि ह्या ज्या ड्रायव्हर डॉट स्विच टू फ्रेम आहे, या फ्रेम मध्ये आपण याचा ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रेस असतो. याच्यामध्ये तुम्ही तीन गोष्टी देऊ शकता. ठीक आहे, कुठल्या कुठल्या तीन गोष्टी देऊ शकता, तर त्याच्यावरनं या फंक्शनचे तीन वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये तुम्ही हे फंक्शन वापरू शकता. पहिली म्हणजे या आतमधल्या क्लोजिंग बेस मध्ये
तुम्ही देऊ शकता फ्रेम आयडी. ओके, याच्यामध्ये फ्रेम आयडी पाठवून तुम्ही करू शकता. म्हणजे सेम ड्रायव्हर डॉट स्विच टू इथपर्यंत सेम, फक्त याच्या आतमध्ये फ्रेम आयडी. ठीक आहे, म्हणजे फ्रेमचा जर आयडी मेन्शन केला असेल डेव्हलपरनी तरच हे वापरता येईल तुम्हाला. तर फ्रेमला जर कुठला आयडी नसेल हे वापरता येणार नाही. ठीक आहे. दुसरं तुम्ही काय करू शकता, त्या फ्रेमचा एक नंबर असतो. म्हणजे काइंड ऑफ तुम्ही म्हणू शकता की त्याचा इंडेक्स. ठीक आहे, त्या फ्रेमचा नंबर तुम्ही याच्यामध्ये पाठवू शकता. आणि तिसरी म्हणजे तुम्ही याच्यामध्ये त्या फ्रेमला ऍज अ वेब एलिमेंट तुम्ही पाठवू शकता. फ्रेम ऍज अ वेब एलिमेंट म्हणजे काय, तर त्या फ्रेमचा तुम्ही लोकेटर काढायचा. त्या फ्रेमला जे पण त्या फ्रेमचं जे काय तुम्हाला तिथं वेब एलिमेंटचा लोकेटर ऍक्सेस होईल, म्हणजे एक्सपाथ वगैरे असं काहीतरी काढून ते फ्रेम घ्यायची आणि त्याचा वेब एलिमेंट त्याच्यामध्ये पास करायचा. ठीक आहे, म्हणजे काहीच होत नसेल तर त्याने तो एक पर्याय ठेवलाय. तर या तीन पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या फ्रेम पर्यंत स्विच होऊ शकता. म्हणजे या फंक्शन मध्ये तुम्ही या तीन गोष्टी टाकू शकता. आयडी असेल तर सिंपल आयडी टाकून काम मोकळं करून द्यायचं, नसेल आयडी तर मग बाकीच्या गोष्टी आहेत. आयडी असेल तर का विचार नाही करायचा, फ्रेमचा आयडी टाकायचा, विषय संपवायचा. कारण आयडी नेहमी युनिक असतो. जर डेव्हलपरने आयडी प्रोव्हाइड केला म्हणजे त्यांनी चांगली डेव्हलपमेंट केली आहे तर आपलं काम सोपं आहे टेस्टरचं. पण बऱ्याचदा डेव्हलपमेंट कशी डेव्हलपमेंट करतात आणि प्रॉपर आयडीज वगैरे देत नाही, शॉर्टकट मारतात. मग त्याच्या वेळेला आपल्याला मग असे अल्टरनेटिव्ह वापरायला लागतात. ठीक आहे. तर इथे पहिले तर कुठली गोष्ट लक्षात सगळ्यांना नीट येते ना, आता हा कन्सेप्ट असा समजून घ्यायचा आहे की इंटरव्ह्यूवर तुम्हाला इथे ट्विस्ट करतो थोडा, की असं अशी गोष्ट आहे आणि मला इथे एका याच्या एलिमेंट मध्ये क्लिक होत नाहीये माझं. तर तुम्ही कसं अनालिसिस कराल क्लिक का होत नसेल, कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटीज असतील. ठीक आहे, तर त्याला तेव्हा फ्रेम मध्ये यायचं असतं. मग तेव्हा तुम्ही सांगू शकता की कदाचित तो इलिमेंट या दुसऱ्या फ्रेम मध्ये असेल म्हणून तो फाइंड होत नसेल, म्हणजे फाइंड होत नाही इलिमेंट. मी लोकेटर वगैरे व्यवस्थित टाकतोय, तो इलिमेंट प्रेझेंट आहे, पण हा इलिमेंट फाइंड होत नाही, म्हणजे फाइंड एलिमेंट मी करायला जातोय तर तिथे त्याला मिळत नाहीये, का होत असेल असं. तेव्हा तुम्ही मग असा उलटा क्वेश्चन पण तुम्हाला विचारू शकतात. तेव्हा तुम्ही सांगू शकता की कारण आपला कंट्रोल सध्या इथे आहे आणि तो दुसऱ्या फ्रेम मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला पहिला स्विच फ्रेम. तेव्हा त्यांना एक्सपेक्ट आहे की तुम्ही फ्रेमचं थेरी सांगा. असं विचारलं काय किंवा असं विचारलं काय की हाऊ टू हँडल फ्रेम्स, असं विचारलं काय. उत्तर एकच आहे की whenever we need to handle the frame, at that time from our default window we need to switch first the control to that particular frame using driver dot switch to frame function, driver dot switch to dot frame function. And we can achieve this through various ways like using frame id, frame number or frame as a web element. असं एक आयडियल उत्तर देणं अपेक्षित आहे थेरोटिकल. मग याच्या मध्ये नंतर मग तो विचारू शकतो किंवा मग डायरेक्टली बऱ्याचदा तुम्हाला ते डायरेक्ट फ्रेम देतात. मला तर जास्त करून ते फ्रेम दिले आणि म्हटले आता स्विच करून दाखव कसं लिहिशील, नोटपॅड मध्ये लिहून दाखव, किंवा कधी कधी इक्लिप्स मधून पण हँडल करायला लावले. ठीक आहे, पण हे लावतात म्हणजे विंडोला स्विच करून आणि फ्रेम्सला स्विच करून आणि टेबल, हे मोस्ट ऑफ द टाइम मी बघितलंय की ते करून दाखवायला लावतात. म्हणजे त्यांना माहिती पडतं की याला किती हातात कोड बसलाय. ठीक आहे, त्याच्यामुळे ते असं याच्यावर पेशन्स होतं. सिंपल आहे गोष्ट, काही नाही. फक्त नेहमी डोक्यात ठेवायचं की रिअल लाईफ मध्ये हा कॉमन सेन्स पटकन तुम्हाला झाला पाहिजे की एलिमेंट एखादं मिळत नाहीये म्हणजे फ्रेम असू शकते, ते पटकन स्ट्राईक झालं पाहिजे म्हणजे आपला वेळ वाचतो. ठीक आहे, तर चला आपण जाऊ आता आणि जी साईट आपण घेतली आहे ती साईट वापरू आपण. ही साईट मी घेतली आहे फ्रेमसाठी. तर आपण आता आपल्या इथे जाऊन एक न्यू क्लास बनवू. ओके, ते म्हणजे की फ्रेम्स डेमो नावाचा क्लास बनवू. पब्लिक साठी वर्ड मेन घेऊ. ओके, आणि याच्यामध्ये आपला इनिशियल जो पण कंटेंट आहे तो आपण कॉपी करून ठेवू, म्हणजे आपल्याला टायपिंग करण्याचे आपले कष्ट वाचतील.
आणि वेळ वाचेल, मुळात कष्ट आपल्याला वाचवायचे नाही पण वेळ वाचवायचे. ठीक आहे. ऍज इट इज जो कंटेंट होता तो मी घेतला. हं? आणि इथला. ठीक आहे. हे घेतलं. आता फक्त आपल्याला काय करायचं, याच्या जागी आपली साईटचं नाव जे आपण घेतलं होतं ते टाकायचं. तर आपल्या साईटचं नाव कॉपी कॉपी करून घेऊ आपण. आणि इथे ड्रायव्हर डॉट गेट मध्ये आपल्या साईटचं नाव आपण पेस्ट करून टाकू. हं? हे मॅक्सिमम हे इनिशियल गोष्टी केल्यात मी. इनिशियल थ्रेड, URL काढणं, करंट URL, पेज टायटल, असंच टाइमपास म्हणून काढून ठेवले. हे हे फक्त इनिशियल. हे आपण सगळा जो कोड आहे ना तो इनिशियल फ्रेमवर्क मध्ये वरच्या एका स्पेसिफिक बिफोर फंक्शन मध्ये, म्हणजे जे आधी एक्झिक्यूट होतं त्याच्यामध्ये लिहून ठेवतो. त्यामुळे हे काय आपल्याला दरवेळी बघायला लागत नाही. साईट ओपन करणं वगैरे. मेन आपलं लॉजिक इथून सुरू होणार. त्या साईट ओपन झाली की पुढे काय. ही जेव्हा साईट ओपन होईल तेव्हा आपण इकडे पोहोचू या पेजवर. ठीक आहे. आणि आपण काय करायचं आपल्याला, हे तीन इनपुट बॉक्स दिलेत बरोबर आहे. या तीन इनपुट बॉक्स मध्ये चार इनपुट बॉक्स आहेत हे. आणि इकडे एक सपोज मल्टिपल चॉईस आहे, क्वेश्चन दिलाय. हा, इथे काहीतरी एक फॉर्म दिलाय. तर याच्याशी आपल्याला डील करायचा आपण प्रयत्न करू प्रत्येकासोबत. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, या फॉर्म वन, फ्रेम वन, इथे जो आपल्याला हा एक इनपुट बॉक्स पहिला दिसतोय, तर याच्यात आपल्याला काहीतरी एलिमेंट टाकायचंय. असं आपल्याला पहिली रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. तर त्याचा आपण पहिला तर एक्सपाथ काढू. त्याचा एक्सपाथ जर काढाल तर बघा त्याचं नाव इथं थोडं त्याला मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हा, इथे बघा याचं टेक्स्ट दिलंय. हे टेक्स्ट युनिक आहे फ्रेम वन नावाचं. त्यामुळे हे युनिक टेक्स्ट वापरून आपण काढू शकतो. तर इथे मी येतो आणि त्याचा एक्सपाथ बनवतो. आता तुम्हाला एक्सपाथ मी काढतोय पटापट, तुमच्या डोक्यात पण येऊ द्या की हे एक्सपाथ कसा काढला जाईल. हे तुमच्या डोक्यात आता आलं पाहिजे, खूप दिवस झालेत. एक्स इज इक्वल टू. आवाज कट होतो. श्रीराम काय बोलतोय, आवाज कट होतोय. M1 क्लोजिंग टॅग असायला लागतो ना. काय क्लोजिंग म्हणता. टॅग नाही आहे तर त्याच्यामुळे टेक्स्ट काम नाही करणार. ओके ओके, हा, क्लोजिंग टॅग नाहीये. राईट आहे. आपण टाईप घेऊ, नेम घेऊ माय टेक्स्ट. ठीक आहे. या इथलं टेक्स्ट हे वर्क नाही होते. त्याच्यामुळे आपण एक हे घेतलं आपण.
नेम नावाचा ऍट्रिब्यूट वापरला आणि युनिकली त्यांनी त्याला आयडेंटिफाय केलं बघा माय टेक्स्ट. म्हणजे आपला लोकेटर हा चालतोय बघा इथे युनिकली आयडेंटिफाय करतोय इथं. ठीक आहे. मग आपण काय करू, पहिला तर ट्राय करू त्याच्यामध्ये हा एक्सपाथ वापरून त्याच्यामध्ये काहीतरी इलिमेंट पाठवण्याचा आपण एक ट्राय करू. ठीक आहे. तर आपण इकडे एक्सपाथ घेऊ डायरेक्टली, त्याचा सेंड कीज असेल असा इकडे कॉपी करून घेऊ. ठीक आहे. आणि इथे फक्त सेंड कीज आपण काहीही टाकू शकतो. इथे आपल्याला समजा काहीतरी पाठवायचं युजर वन असं एक पाठवायचंय. हम्म. तर आपण सेंड कीज मध्ये पाठवू आणि इथे आपला एक्सपर्ट टाकू. हे सगळ्यांना आता कळतंय ना, मी आता फास्ट चाललोय. हे एक्सप्लेन नाही करते की काय करतोय ते, मी असं अज्युम करतोय की आता आपण त्या सेम गोष्टी करतोय आणि तुम्ही फ्लो मध्ये आहात. कारण प्रत्येक स्टेप मी एक्सप्लेन केली तर खूप वेळ जाईल आपल्याला आता ते करायला. म्हणजे हे आपले रेग्युलर स्टेप्स आहेत की एलिमेंट फाइंड करणं आणि तिथे सेंड कीज करणं. त्यामुळे मी आता थोडं स्पीड मध्ये जातोय. या ऑलरेडी आपण 5 ते 6 वेळा गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यापेक्षा पण जास्त वेळा. त्यामुळे मी ते एक्सप्लेन नाही करत आहे. कंट्रोल सी मध्ये जाऊ आपण आणि इकडं डायरेक्टली टाकून देऊ. ठीक आहे. ते पण झालं आपल्याला आणि आता आपण एक्सपेक्ट करतोय की सेंड कीज होईल असं आपण एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे. आता आपण एकदा ह्याला रन करून बघू काय होतंय. ओके, साईट तर ओपन झाली, मॅक्झिमाइज झाली. क्लोज आपण केली नाहीये त्याच्यामुळे कंट्रोल तर नाही जाणार. इकडे जर आपण आलो तर एरर आली आहे आपल्याकडे. एरर आपली सिंपल नेहमीची आली आहे. बाकी ते त्यांनी इथपर्यंत केलं सगळं, पेज टायटल वगैरे काढून दिलं सगळं प्रॉपर. करंट URL पण प्रॉपर काढली. एरर फक्त काय आली आहे की नो सच एलिमेंट. आपला जो आपण एक्सपाथ टाकला होता तर ते म्हणते की असं एलिमेंटच नाही आहे इथे प्रेझेंट. आणि आपण तर इथे टॅली केलं होतं बरोबर आहे. आता हे मी क्लोज करतो. आपण इथे पूर्ण टॅली केलं होतं की एलिमेंट तर आहे, म्हणजे एलिमेंट आपल्याला मिळतंय, एलिमेंट प्रेझेंट आहे. पण तरी ते तो म्हणतोय की एलिमेंट प्रेझेंट नाहीये. असा जेव्हा कॉन्फ्लिक्ट यायला लागतो तेव्हा समजून जायचं की कुठेतरी फ्रेम दडली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मग आपण समजून जायचं की हे फ्रेमवर आहे. त्याच्यामुळे मग याला हे त्याला मिळत नाहीये आणि आपला कंटेंट सध्या डिफॉल्ट विंडोवर आहे आपल्या. मग आपलं पहिलं काम काय बनतं, अशी जेव्हा कॉन्फ्लिक्ट येते तेव्हा पहिलं तर आपला कंट्रोल आपण फ्रेमवर स्विच करायचा आणि मग त्याच्याशी डील करायचं. ठीक आहे. मग आपण पहिलं तर काय फाइंड करायचं की ही जी फ्रेम आहे या फ्रेमवर हे आहे इथे आपल्याला करायचं तर ती फ्रेम तिचा आयडी काय आहे पहिला तर ते शोधायला प्रयत्न करायचा. तर बघा या फ्रेम मध्ये आहे ते वरची फ्रेम बघा, या फ्रेमवर जेव्हा मी जातोय हे बघा तेव्हा ती फ्रेम हायलाइट झाली वरची. सगळ्यांना दिसतंय ना, ती वरची फ्रेम हायलाइट होते. तर मग आता या फ्रेमचा मला आयडी वगैरे काय मिळतोय का बघायचंय. ठीक आहे. पण या फ्रेमचा आयडी नाहीये. फक्त या फ्रेमला त्यांनी फ्रेम आणि एकच फक्त ऍट्रिब्यूट दिलंय SRC वाला हे. ठीक आहे. त्याला कुठला आयडी वगैरे दिलेला नाहीये त्यांनी. त्याच्यामुळे आपल्याला त्या फ्रेमचा आयडी तर वापरता येणार नाही. आपण सिंपल काय करू, आपण त्याचा एक्सपाथ वापरून बघू. पण पहिलं तर आपण ही पहिलीच फ्रेम आहे बघा, जर तुम्ही बघाल वरती तर HTML हेड मधून जर तुम्ही फ्रेम सेट नावाचा एक ऍट्रिब्यूट आहे तुम्हाला इथे दिसत असेल, त्या फ्रेम सेट मध्ये मल्टिपल फ्रेम्स असतात. तर मी आता ही पहिली फ्रेम आहे ना, मी ही फ्रेम क्लोज करतो बघा इथे. त्याच्या खाली आणखीन एक फ्रेम येते ती पण मी क्लोज करतो. तर या 3 फ्रेम दिसत आहेत बघा. आणि मी कंट्रोल जसा जातोय तसा कंट्रोल बदलतोय बघा. पहिल्या फ्रेमवर मी नेला तर इथे बघा मी पहिलं तर हा तर आता बघा पहिलं तर एक वरती फ्रेम सेट आहे मोठा. या फ्रेम सेट मध्ये एक दुसरी फ्रेम ही पहिली फ्रेम आहे. आणि या फ्रेम सेट मध्ये एक सब फ्रेम सेट आहे हा खालचा. आणि त्याच्यामध्ये या बाकीच्या फ्रेम्स आहेत. या फ्रेम सेट मधले जर तुम्ही ओपन कराल तर तिथे या बाकीच्या फ्रेम्स आहेत. ठीक आहे. पण त्यामुळे तुम्ही जर सिक्वेन्स बघाल पहिली फ्रेम कुठली आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे ही जी वरची फ्रेम आहे ती पहिली फ्रेम आहे. त्यामुळे आपण काय ट्राय करू की बाय इंडेक्सने ट्राय करू. कारण याचा इंडेक्स हा असणार आहे 0 की 1 बघू आपण. पहिलं तर आपण 0 देऊन बघू की काय होते.
तर 1 देऊ, कारण इनिशियली 0 स्टार्ट होतो इंडेक्स, पण फ्रेमचा मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, त्यामुळे आपण 0 बाय इंडेक्स करू आणि ट्राय करू. ठीक आहे, तर ही गोष्ट करण्याच्या आधी ते आपण जागा सोडली तिथे आपण काय करायचं, जे आपण मेथड मी आता तुम्हाला सांगितली ती वापरायची. ठीक आहे, तर ती मेथड आपण वापरू. ड्रायव्हर डॉट, सिम्पल एवढंच आहे. इथे तर तुम्हाला आपोआप येईल सगळं. स्विच टू डॉट, आणि याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे फ्रेम. एफ टाईप केलं की आपोआप येऊन जाईल, आणि इथे 3 ऑप्शन पण येतील बघा. बाय इंडेक्स, बाय नेम, बाय वेब एलिमेंट. ओके. ओके, तर ते फ्रेम आयडी म्हणजे काइंड ऑफ त्या फ्रेमचं नाव आहे, तर इथे त्यांनी जे नेम दिलंय. आणि तिसरं आहे ते म्हणजे वेब एलिमेंट. तर आता इथे पहिल्याच आपण बाय इंडेक्स सिलेक्ट करू आणि 0 इंडेक्स घेऊन बघू काय होतंय, कंट्रोल जातोय का. ओके, आणि कंट्रोल एस करू आणि एक्झिक्यूट करू. गेला, कंट्रोल इकडे गेला आणि युजर 1 टाईप झालं बघा. म्हणजे 0 फ्रेमला त्यांनी बरोबर आयडेंटिफाय केलं आणि युजर 1 इकडं गेलं. सगळ्यांना दिसलं ना, युजर 1 इकडे आपलं टाईप झालंय, म्हणजे फ्रेम जे आधी होत नव्हतं एलिमेंट, आधी आपल्याला एरर येत होती, आणि फक्त आपण एक सिंपल स्टेप घेतली, ड्रायव्हर डॉट स्विच टू फ्रेम, आणि हे होत गेलं. ती पहिली स्टेप सगळ्यांना होपफुली समजली असेल. ठीक आहे, ही एक झाला पहिला ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन ट्राय करून बघू होतोय का. तो म्हणजे ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट, परत एकदा त्याचा फ्रेम, पण याच्या वेळी आपण वेब एलिमेंट द्यायचं इथे. ठीक आहे, आणि सेमीकोलन द्यायचा. तर हे वेब एलिमेंट, हा इथे लोकेटर द्यायचा आहे तुम्हाला मध्ये. तर हा लोकेटर जो द्यायचा आहे त्यासाठी पहिलं तुम्हाला काय करायला लागेल, इकडे येऊन त्या लोकेटरला फाइंड करायला लागेल, त्या फ्रेमच्या लोकेटरला. आता त्यामुळे पहिले तर तुम्ही या एलिमेंट मध्ये यायचं. आता आपण ऑलरेडी केलंय, आपल्याला माहिती आहे की हा पहिला जो फ्रेम आहे तोच लोकेटर आपल्याला पाहिजे. त्याला मी खाली घेतला, तर हा त्याचा लोकेटर आहे. फ्रेम टॅग आणि SRC की आहे त्याची. बघू आता ते कॉपी करून बघू, किंवा मग आपण नंबर नंबरनी करू. तर इथे टॅग नेम तर आपल्याला कळला, याचा लोकेटर फाइंड हा फ्रेम टॅग घेतो मी इथं. ओके, आणि कॉपी होते का बघतोय. कॉपी, @SRC. ठीक आहे, यांनी याला आयडेंटिफाय केलं बघा युनिकली. तर हे टाकून बघतो मी वर्क होते का. ठीक आहे, तिथे फक्त मी तो एक्सपर्ट टाकून दिला. सेम फक्त आधी आपण इंडेक्सनी करत होतो, ते आता वेब एलिमेंटनी करतोय. आपला तिसरा ऑप्शन करतोय. फक्त मेक शुअर करा की इथे आपण नॉर्मल पाठवत होतो, इथे डबल एनोटेड कॉमा मध्ये पाठवतोय, कारण ही वेब एलिमेंट नेहमी ऍज अ स्ट्रिंग जातं.
ठीक आहे. एकदा रन करू. वेब एलिमेंट झालं नाही. नो फ्रेम एलिमेंट फाउंड बाय नेम आय डी फ्रेम SRC फ्रेम 1.html. एकदा चेक करतो की आपण प्रॉपर घेतलं होतं का ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट प्राईम. म्हटलं तर राईट आपण. ठीक आहे. हे आता याच्यात वेळ घालवत नाही. हे नंतर बघू या 3 वेनी. त्यातला मी एरर फाइंड करतो काय झाली ती, कारण डिबगिंग मध्ये वेळ जातो, आपल्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे आता तर सध्या आपलं काम पहिल्या याच्यावर भागतंय. आपण आता फ्रेमचं पहिले समजून घेऊ की फ्रेम कशी वर्क करते. तर याच्यावर सध्या तर आपलं काम भागतंय. त्यामुळे कंट्रोल आता या फ्रेमवर चाललाय. उद्या तर तुम्हाला पाहिजे की दुसऱ्या कुठल्या तरी फ्रेमवर कंट्रोल गेला पाहिजे. म्हणजे आता आपल्याला फ्रेम 2 सोबत कम्युनिकेट करायचंय. ठीक आहे. तर याच्या एलिमेंट सोबत जर तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे तर तुम्हाला अं, इथे फक्त बघा माय